भगवान
श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। योगीराज कल्याण स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतो। 2014 मध्ये कल्याण स्वामी महाराजांची त्रिशताब्दी महोत्सव आपण या ठिकाणी छानपैकी साजरा केला आणि तिथून मग गेली 10 वर्षामधली 1-2 वर्ष कोविडची सोडली तर स्वामी महाराजांच्या या महोत्सवाला सेवा करण्याचं सद्भाग्य मला लाभतंय। खऱ्या अर्थाने संतांच्या या दरबारामध्ये जेव्हा आपण येतो याचा हेतू एवढाच असतो की आपली उपासना बळकट व्हावी। उपासना या शब्दाचा अर्थ म्हणजे उप आणि आसन म्हणजे आपलं स्थान जे परमेश्वराच्या जवळचं आहे, सद्गुरूंच्या जवळचं आहे ते स्थान बळकट व्हावं, घट्ट व्हावं। आपल्याला या जीवनाचा जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा ऐहिक सुखाचा लाभ घेत असताना पारलौकिकाच्या सुखाची अपेक्षा ठेवत असतो आणि म्हणून व्यावहारिक जीवनाचा आणि या आध्यात्मिक जीवनाचा आपण सांगड घालायचा जेव्हा प्रयत्न करतो बऱ्याच गोष्टी आपल्या परंपरेने आपल्या संस्कृतीने आपल्याला अशाच पद्धतीने शिकवल्या जेणेकरून आपली व्यवहारातली जीवन जगण्याची पद्धती ही आध्यात्मिक जीवन जगण्याच्या पद्धतीशी जोडलेली आहे। आपल्या सकाळपासूनच्या संध्याकाळपर्यंतच्या आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलेल्या ज्या काही 4 गोष्टी आहेत त्या आपण पाळायचा प्रयत्न केला तर वेगळा अध्यात्म करायची गरज पडणार नाही एवढं आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे। पण आपण मात्र थोडेसे सुधारणावादी व्हायचा जेव्हा आपण प्रयत्न करायला लागतो तेव्हा असं वाटायला लागतं कुठेतरी आपण या विचारांपासून दूर जातो। आपल्या मूळ प्रथा परंपरा आपण विसरून जेव्हा पाश्चात्य संस्कृतीच्या पाठीमागे जाऊन आपल्याला स्वतःला सुधारलेले पुढारलेले जेव्हा समजायला लागतो तेव्हा याच्याकडे आपलं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि मग जीवनामध्ये जेव्हा आपण वाटचाल करतो या क्षणिक गोष्टींच्या सुखाचा आपण जेव्हा हव्यास धरतो तेव्हा या गोष्टी क्षणिक आहेत हे पटेपर्यंत आपलं आयुष्य संपायला लागतं। आपल्याला या दरबारामध्ये येऊन हेच बघायचंय हेच समजून घ्यायचंय की या पारमार्थिक जीवन प्रवासामध्ये आपलं स्थान बळकट व्हावं असं वाटत असेल तर उपासनेचा आधार हा सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलेला आहे। ज्ञानमार्ग थोडा कठीण आहे, कर्ममार्ग थोडा कठीण आहे, पण भक्ती मार्ग त्या मानाने सोपा आहे। पण या भक्ती मार्गामध्ये वाटचाल करत असताना बद्ध असो, मुमुक्ष असो, साधक असो किंवा सिद्ध असो या 4ही टप्प्यांवरती एक गोष्ट आपल्याला सहाय्यभूत ठरणारी असते आणि ती म्हणजे आपली असणारी उपासना। आपण आपली उपासना किती बळकट करू शकतो त्या दृष्टीने आपली ही वाटचाल सुकर व्हायला लागते। लक्षात घ्या, उपासना करायचं म्हणजे असं काहीतरी फार मोठा अवडंबर आपल्याला समजून घ्यायचंय किंवा करायचंय असं काही नसतं। पण ठराविक वेळ आपण त्याच्यासाठी म्हणून देणं आपल्या आयुष्यातला फार महत्वाचा आहे आणि का त्याच्यासाठी द्यायचं आहे कारण त्याच्यामुळेच आपण आहोत ना, त्याच्यामुळेच आपल्याला हे जीवन प्राप्त झालंय। मग त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ नको द्यायला आपल्या आयुष्यातली। आपल्याला असं प्रत्येक वेळेला वाटत असतं की माझं आयुष्य मी स्वतः स्वच्छंदी जगणार आहे, दुसऱ्याने कोणी मला सांगायची गरज नाही, माझं आयुष्य हे माझं स्वतःचं आहे आणि मला माझ्या पद्धतीने ते जगायचं आहे। पण मला माझ्या पद्धतीने जेव्हा जगायचं असं मी म्हणतो तेव्हा ते आयुष्य कुणीतरी मला दिलेलं आहे याचा आपल्याला विसर पडलेला असतो।
आपली संस्कृती, आपली सभ्यता आपल्याला शिकवते की मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा. हे जेव्हा आपल्याला शाळेतून लहानपणापासून हे मनावर बिंबवलं जातं, याचं कारणच हे आहे की मला माझं जीवन प्राप्त होण्यासाठी ही दैवत आहे, यांच्या चरणाशी मला लीन होता आलं पाहिजे, त्यांची कायमच स्वरूपी आठवण मला माझ्या आयुष्यामध्ये जपली पाहिजे. पण आई वडील आणि या सगळ्या गोष्टींच्याही पलीकडे एक जो परमात्मा मला क्षणोक्षणी माझा सांभाळ करणार आहे ना, त्यालाही मला विसरून चालणार नाही. आणि तो कोण आहे? तर ते जे तत्व आहे ते तत्व ते माझ्या त्या तत्वाचा प्रदान करणारा जो दाता आहे ना, तो सामर्थ्य दाता आहे ना, त्याचा विसर मला जर पडला तर आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की हे आयुष्य माझं नुसतं जन्माला आलं आणि आला आला जन्मास आला प्राणी वाया गेला आपण जेव्हा म्हणतो, काहीही न करता पुन्हा एकदा हा देह टाकून जेव्हा विसर्जित होणार आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम या दुष्ट चक्रामध्ये तो पुन्हा अडकणार. मग हे जीवन जेव्हा मला प्राप्त होतं, या जीवनामध्ये मला काहीतरी माझं स्वतःचं कल्याण साधायचं असेल तर अशा संतांच्या दरबारात मला यायला पाहिजे, ज्यांनी आपलं आयुष्य सोन्याचं केलंय, ज्यांनी आपला प्रत्येक क्षण सोन्याचा केलाय, सुवर्णाचा केलाय. आणि मग इथे आल्यावरती मला करायचं काय आहे, या संतांच्या दरबारात आल्यावर मला करायचं काय आहे, तर माझी उपासना भक्ती व्हावी, बळकट व्हावी, याच्यासाठी प्रयत्न करायचा. मी मगाशी म्हटलं की उपासना याचाच अर्थ मुळात उप आणि असं आहे, माझं स्थान बळकट करायचं आहे, त्याच्यासाठी मला माझी उपासना पक्की करायची. व्यवहारामध्ये जेव्हा आपण विचार करतो ना, आपल्याला आपण एखाद्या प्रवासाला जेव्हा निघतो, रेल्वेने जायचं असेल, एसटीने जायचं असेल तर आपण रिझर्वेशन करतो. जेवढा आपला प्रवास लांबचा आहे तेवढा तो सुकर व्हावा असा प्रयत्न करतो ना. आणि मग आपण म्हणू की फर्स्ट क्लास एसीचं तिकीट काढून ठेवू, आधीच काढू, 3 महिने आधी आपण तिकीट काढलं तर आपल्याला मिळेल, जागा मिळेल. एसटी मध्ये प्रवास करताना लांबचा प्रवास करायचा असेल तर आधी ऍडव्हान्स बुकिंग रिझर्वेशन आपण करतो. अगदीच आपण रिझर्वेशन केलं नाही तर गाडी आल्यानंतर रुमाल टाकून आपली सीट पक्की करायचा प्रयत्न करतो. टोपी टाक, रुमाल टाक, जे काही आहे ते टाकतो. कशासाठी करतो? आतमध्ये गेल्यानंतर प्रवासामध्ये मला माझी जागा पक्की असली पाहिजे, बसायला छान जागा पाहिजे, खिडकीची जागा असेल तर त्यातल्या त्यात बरं हवा येते. आपल्याला वाटतं का नाही? व्यवहारामध्ये इतक्या साध्या साध्या गोष्टींसाठी आपण आपलं स्वतःचं स्थान पक्क करायचा प्रयत्न करतो. आपण घरामध्ये सुद्धा जर विचार केला ना, आपण बसायची जागा पक्की असते, तिथं दुसऱ्याने बसलं की आपल्याला चालत नाही. चुकून एखादा पाहुणा आला आणि आपल्या जागेवर बसला की आपल्याला कसं तरी व्हायला लागतं, कधी एकदा तो उठतोय. काय ना, आपलं स्थान आपण पक्क करत असतो व्यवहारामध्ये. आणि का करत असतो? कारण हा प्रवास आपला सुकर व्हावा, जीवनामध्ये आनंद मिळावा, याच्यासाठी करत असतो ना. मग पारमार्थिक जीवन हा एक प्रवास आहे ना. आणि हा प्रवास कधी चालू होतो? जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा. आणि संपणार आहे कधी? जेव्हा हे तत्व त्या परमतत्वामध्ये विलीन होणार आहे, ज्याला आपण मृत्यू म्हणतो. हा देह सोडून आपल्याला जायचा आहे. हा प्रवास तिथपर्यंत आहे. आणि मग आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की सगळ्यात दुःखमय, वेदनामय काय असेल तर तो मृत्यू आहे. आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की सगळ्यात जास्त दुःखकारक जर काय असेल तर हे जीवन जेव्हा संपणार आहे, हा मृत्यू जो आहे हा सगळ्यात दुःखमय असा आहे. पण समर्थ मात्र म्हणतात की मरण हे दुःखमय नाहीये बाबा रे, जन्म हा दुःखाचा आहे. जेव्हा जीव जन्माला येणार आहे ना, तेव्हाची तुम्ही सगळी काय म्हणू, जेव्हा आईच्या गर्भामध्ये तो जीव वाढत असतो ना, तेव्हाची सगळी प्रक्रिया समर्थाने दादोबदात सांगून ठेवली की किती हाल आहे, किती यातना आहे. आणि मग त्या यातनेमध्ये तो असा उपडत असतो त्या गर्भामध्ये. आणि मग त्या जीवाला असं वाटत असतं का या मरण यातनेमध्ये मी आलोय.
आणि मग असा विचार करतो कधी एकदा याच्यातून माझी सुटका होतीये आणि या जीवन मरणाच्या चक्रातून माझी मुक्तता होतीये. पण मग त्यामुळे आतमध्ये त्याचा जो काय चिंतन जे असतं ते सोहम असतं की मी कोण आहे, ते तत्व आहे. सोहम, मी ते परमतत्व आहे, मी ते परमतत्व आहे. पण जेव्हा जीव जन्माला येतो आणि उदरातून बाहेर येतो आणि मग सोहमचा विचार संपतो आणि कोहमचा विचार सुरू होतो की मी कोण आहे. आणि मग मी कोण आहे याचं उत्तर आपण अखंड जन्मभर शोधत असतो. आपल्याला घरच्यांनी कुणीतरी नाव ठेवलेलं असतं, सोम्या गोम्या काय काय असेल ते नाव ठेवलेलं असतं आणि त्या नावाला चिटकून आपण अख्खं आयुष्य जगतो. पण आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे, बाबांनो हे नाव तर मला बाहेर आल्यावर मिळालं, मी आज कोण होतो, बाहेर तोच असला पाहिजे ना. आणि मग मी बाहेर आल्यानंतर कोण आहे याचा शोध हा आपल्याला लावायचा असेल तर ती उपासना आपल्याला हा शोध लावण्यासाठी सहाय्याची. आपला सांभाळ करणारा जो आहे ते माता असेल, पिता असेल, लग्न झाल्यानंतर पती असेल, यांच्यावर आपण विसंबून असतो आणि आपलं जीवन हे पुढं पुढं सरकत असतं. पण याही पलीकडे आपला जीवनाला सांभाळणारा जो सच्चिदानंद परमेश्वर आहे त्याचा आपण जेव्हा अखंडपणे आपल्या चिंतनाचा विषय करू ना तेव्हा आपल्या आयुष्याला आकार यायला सुरुवात होणार. त्या रामाची आठवण आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे, तो माझ्या जीवनाचा खरा यजमान. मध्व मुनीश्वरांनी एक छान पद या यजमानाच्या कृती लिहिलंय. ते असं म्हणतात, तू माझा यजमान राम, तू माझा Jai
तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. जननी जठरी रक्षीयले मज पोसुनी पंचही प्राण. बाहेर निघता मातेचे स्तनी पय केले निर्माण. ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण. मध्वमुनीश्वर स्वामी रमापती घरी माझा अभिमान. अभिमान कोणाचा धरायला पाहिजे? ज्यांनी माझं आयुष्य हे सुकर केले त्याचा अभिमान धरला पाहिजे. व्यवहारामध्ये आपण बोलतो ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. मग ज्यांनी आपल्याला आपलं सर्वस्व दिलंय त्याला आपलं सर्वस्व आपण द्यायला पाहिजे का? पण आपण इथे येताना आपलं सर्व द्यायचा प्रयत्न करतो, पण स्व मात्र आपल्याकडे आपण ठेवतो आणि मग आपली गडबड होते. आपण सर्व द्यायचा प्रयत्न करतो. आपल्या शेतामधल्या ज्या ज्या काही गोष्टी पिकल्या असतील त्याही आपण सगळ्या देतो, पण जे जीवन ज्या ठिकाणी सुरू होत आहे आणि जिथपर्यंत हा आपला प्रवास असणार आहे तो स्व आपल्या सोबत आपण अखंड ठेवत असतो. तो मात्र आपण या संतांच्या चरणी समर्पित करत नाही. जेव्हा तो समर्पित करायची वेळ येईल ना तेव्हा आपलं जीवन सुकर होणार आहे. आणि हा स्व आपल्याला समर्पित करण्यासाठी म्हणून आपल्याला उपासना महत्वाची. समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रय, उपासने वीर निराश्रय. उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. ही उपासना आपल्याला आपला आश्रय म्हणून जेव्हा आपण त्याचा सहाय्य घेऊ, आधार घेऊ ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. लक्षात ठेवा. याच्यासाठी करायला काय पाहिजे? तर जे संत सांगतात ते ऐकलं पाहिजे ना. म्हणून जेव्हा आपण नवविधा भक्तीचा विचार करतो ना, पहिली भक्ती जी सांगितली आहे ना ती श्रवण सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 भक्तीच्या 9 पायऱ्या जेव्हा नारद महर्षी आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगतात ना, पहिली पायरी सांगितली आहे श्रवणाची. समर्थ म्हणतात आता श्रवण केली याचे फळ या पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. जो संशय आपल्या मनामध्ये आपण कायम बाळगून आहोत ना, हा संशय कधी तुटणार आहे? श्रवणाने तुटणार. आणि श्रवणासाठी आपल्याला इथे बसलं पाहिजे. कुठे? संतांच्या दरबारात बसलं पाहिजे. आपल्याला असं म्हणायला वाटेल की अरे आम्ही तर रोज कीर्तन प्रवचन ऐकतो, छान मस्त बसतो, कीर्तन झालं प्रवचन झालं की प्रसाद घेतो, मग आमच्या चित्तवृत्तीमध्ये बदल का होत नाही? आपल्या चित्तवृत्तीमध्ये बदल का होत नाही? कारण आपण फक्त कानाने ऐकायचा प्रयत्न करतो. ते आतमध्ये कुठे साठत नाही. ते आतमध्ये कुठे साठत नाही. कीर्तन प्रवचन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत वाटतं हो खरंच आहे जे सांगतात ते. जीवन म्हणजे आळवावरच्या पानाचं पाणी आहे. असं नुसतं दिसायला छान गोंड दिसतं पण धक्का लागला की गडबडून पडतं. जीवनही असंच आहे असं वाटतं कधी जेव्हा आपण त्या कीर्तनाला बसलोय, प्रवचनाला बसलोय तेवढ्या वेळेत उत्तम आहे. समर्थ करुणाष्टकातून म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते, फळ त्याग होता सगळीची जाते. जोपर्यंत त्या जागेवर बसताय ना तोपर्यंत वाटतं अरे जीवन क्षणभंगूर आहे, काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. उगाच शेजारच्याशी समोरच्याशी भांडण तंटा नको. कुठपर्यंत? जोपर्यंत मंदिरात तिथे बसलाय तोपर्यंत. एकदा का कीर्तन प्रवचन संपलं, प्रसादाची घाई झाली की सगळं झाडून उठतो म्हणे आपण, काही चिकटायला नको, इथली माती सुद्धा इथून झाडून उठला की बाहेर गेला की वाटतं बघतो त्याच्याकडे काल माझा बैल अडवला. लगेच आपल्या मनामध्ये विकत व्हायला सुरुवात होते. लगेच या उपासनेचं जे ऐकलेलं आहे ना तिथेच विरून जातं. स्मशानात गेलं की वाटतं अरे काय आपल्या नाही इथून या शरणावरती चढायचंय.
जीवनामध्ये चांगलं लोकांनी म्हणतील असं वागलं पाहिजे. समर्थ म्हणतात, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरण तर सगळ्यांनाच आहे, पण कीर्ती रूपाने अमर होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? चांगलं आपण वागलं पाहिजे, किती चांगलं वागलं पाहिजे. आपण गेल्यानंतर पाठीमागे सुद्धा लोकांनी हा माणूस भला होता असं म्हटलं, नाहीतर आपण जायची वाट सगळेजण बघत असतात ना. आपल्याला असं वाटतं आपली पोरबाळ आपली आहे, पण ती आपली आहेच ना. एका विशिष्ट वयानंतर त्यांनाही आपली अडचण व्हायला लागते. आणि मग वृद्धाश्रमांमध्ये आज आपण बघितलं तर कितीतरी गर्दी झालेली आहे. का झाली आहे गर्दी? आपलीच अडचण आपल्या लेकराला नव्हते लक्षात. मग आपली अडचण आपल्या लेकरांना होत असेल तर आपलं आयुष्य काय कामाचं आहे लक्षात घ्या. आपल्या आयुष्याला आपल्या घरातली लोक विचारणार नसतील तर मग आपल्या आयुष्याचा उपयोग काय? शून्य. मग असं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. समर्थांसारखं, कल्याण स्वामींसारखं. आज 300 वर्ष होऊन गेली, आजही आपण कल्याण स्वामींच्या दरबारामध्ये काय येतो? कारण इथे आल्यानंतर मला काहीतरी मिळणार आहे, ती शांतता मिळणार आहे, ते समाधान मिळणार आहे, ते सुख मिळणार आहे. आणि या संतांनी आपलं आयुष्य असं झिजवलंय, चंदनाप्रमाणे झिजवलंय, त्याचा सुगंध आज 300-350 वर्ष झाली तरी दरवळतोय ना. पण हे कधी होणार आहे? इथे आल्यानंतर तिथे ऐकणं आपल्याला घडलं पाहिजे. हे ऐकणं जर आपल्याला घडलं नाही ना तर केवळ इथे बसणं होईल. लक्षात ठेवा, आपल्याला ते ऐकता आलं पाहिजे. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाची पात्र होईल. माऊली असं म्हणते, ते अवधान आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. ते अवधान इथे असलं पाहिजे, तो क्षण आपला इथे साधता आला पाहिजे. जे मी ऐकलंय ना ते माझ्या हृदयामध्ये कोरलं जात आहे का? ते ऐकणं आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आपण भागवत कथा ऐकतो की नाही, त्याच्यामध्ये राजा परीक्षिताची पहिल्यांदा गोष्ट ती कथा येते. या परीक्षिताने ते भागवताची कथा ऐकली आणि जीवनातून मुक्त झाले. आपल्याला परीक्षित होता येईल का? आपल्याला कल्याण स्वामींसारखा ऐकता येईल का? समर्थांचा शब्द आणि शब्द त्याने ऐकला आणि तो दुसरा ऐकला नाही, कोरून ठेवला आपल्या हृदयामध्ये. आणि आज दासबोध आपण जेव्हा उघडतो ना ते केवळ आणि केवळ कल्याण स्वामींच्या पडत आहे. समर्थांचं निर्गुण रूपात आपल्याला जर कुठे बघता येत असेल तर ते दासबोध आहे, तो मनोबोध आहे, तो आत्माराम आहे. पण हे कुणामुळे शक्य झालं? त्यांनी ऐकलं. कल्याण स्वामींनी पदोपदी क्षणोक्षणी समर्थांचा शब्द ऐकला, नव्हे नव्हे तो झेलला. लक्षात घ्या. आणि आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा लिहून काढला. आणि म्हणून आज आपल्याला हा मार्ग दिसतोय. लक्षात घ्या, त्यांनी ऐकलं म्हणून त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं, सोडलं झालं. आपल्याला कसं ऐकता येईल का? कोण गेले असेल, काका काकू गेले होते आणि मग काका म्हणाले डॉक्टरना, काकूना ऐकू येत नाहीये, त्यांचं थोडं काय असेल तर कानाचा डॉक्टर तुम्ही बघा काय औषध असेल तर द्या. मग डॉक्टरनी खात्री केली काकूना, काकू ऐकता येत आहे का? पण काकूनी हो की तू केलं नाही, म्हणजे खरंच होते त्यांना ऐकू येत नव्हतं. मग डॉक्टरांना काका म्हणाले, अहो ऐकू येत नाही म्हणूनच तर घेऊन आलोय मी. पण डॉक्टरनी पुन्हा एकदा खात्री केली, यांना खरंच ऐकू येत नाही ना. काका म्हणाले त्यांना ऐकू येत नाही हे नवीन आहे, पण गेली 50 वर्ष त्या माझा ऐकत नाहीत ही गोष्ट जुनी आहे. आपल्या जीवनामध्ये आपण ऐकायचं काय हेही महत्वाचं आहे नाही. काय ऐकलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून माझं आयुष्य घडणार आहे. लक्षात ठेवा, माझं आयुष्य मला घडवायचं आहे, हे दुसरं कोणी घडवणार नाही, हे मला घडवायचं आहे. आणि याच्यासाठी म्हणून मला उपासनेला पकडून ठेवलं पाहिजे.
उपासना जेव्हा माझी भक्कम होईल ना, ते आसन माझं तिथलं भक्त होईल ना, भक्कम होईल ना, तेव्हा माझ्या आयुष्याला आकार येणार आहे. उपासनेचा मोठा आश्रय, हे आश्रयाचं स्थान मला शोधायचं. या जीवन प्रवासामध्ये ते स्थान मला बळकट करायचं. ते स्थान बळकट करायचं असेल ना, तर आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा अशी जागा शोधतो की छान आहे, तिथे टेकायला जागा आहे, जरा खांब आहे का बघतो, जरा छान त्याच्यात पंखा आहे का बघतो, नाही का? आपल्याला वाटतं की नाही तिथे सुद्धा बसताना छान जागा पाहिजे. अशी जागा शोधू जिथे कीर्तनकार कोणता आपल्याकडे लक्ष लागणार नाही, जरा थोडा डोळा लागला ते चालेल. अशी जागा शोधतो की नाही, जरा थोडी आडोशाची, ऐकत राहीये, लोकांना तर वाटेल हा मंदिरात बसलाय. पण संतांच्या लेखी जोखी आपल्याला अशी जागा शोधायची आहे जिथे बसल्यानंतर माझ्यावरती त्या परमेश्वराचं लक्ष असेल. उपासना मला अशी जागा शोधायचा प्रयत्न करते, मला शिकवते, मला सांगते, माझं आसन अशा ठिकाणी पक्क कर, बळकट कर, जिथे माझ्या सद्गुरूंचं, माझ्या देवाचं माझ्यावरती सतत लक्ष असेल, सतत लक्ष असेल. रामकृष्ण परमहंस सद्गुरूंचे प्रकार सांगताना असं म्हणायचे की सद्गुरू मुख्यत्वे 3 प्रकारचे असतात. एखादा सद्गुरू असा असतो जो सांकेतिक भाषेमध्ये काही आपल्याला सूचना देतो. जसं की कुठल्या तरी एका सत्पुरुषांनी असं सद्गुरू असेल, त्याच्याकडे एखादा गेला आणि मग सद्गुरूंनी सांगितलं हा डोंगावला जा, बस एवढंच सांगितलं. पण कुठलं डोंगावला जाऊन काय करू, काय तिथे कुणाला भेटू, काय करायचं डोंगावला, बाकी काही सांगणार नाही, बस एवढंच सांगा डोंगावला. आता जो समर्थ संप्रदायातला आहे त्याला कदाचित डोंगाव माहित असेल, पण जो कुठे कर्नाटक प्रांतातला असेल, तामिळनाडू प्रांतातला असेल, कदाचित त्याला डोंगाव समजणार नाही. पण असे सद्गुरू असतात जे फक्त सांकेतिक भाषेत तुम्हाला काही सांगायचा प्रयत्न करतात. हा पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारचे सद्गुरू थोडा अजून विस्तृत सांगतील. महाराष्ट्रात जा, मग कुर्डुवाडीला जा, कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन मध्ये उतर, परांडा तिथून जवळ आहे, तिथून डोंगाव जवळ आहे, तिथे कल्याण स्वामींची समाधी आहे, तिथे जा. थोडं विस्तृत अजून सांगतील. असे दुसऱ्या प्रकारचे सद्गुरू आहेत बरं. आणि तिसऱ्या प्रकारचे सद्गुरू म्हणजे कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, समर्थ रामदास स्वामी, जे सत्पुरुष आहेत ते तिसऱ्या प्रकारचे सद्गुरू आहेत. ते काय आहे, त्यांना माहिती आहे हा उठणार नाही जागेवरून, आपल्या घरातनं हाणणार नाही. कितीही आपण याला सांगायचा प्रयत्न केला, जा सांगितलं, संतांच्या दरबारात जा म्हणून सांगितलं, हा आपल्या प्रपंचातून बाहेर पडणार नाही. आपल्या नेहमीच्या रुटीन प्रॅक्टिस मधून हा बाहेर येणार नाही. मग तिसऱ्या प्रकारचे सद्गुरू असे आहेत जे तुमच्या भकोटीला धरून इथे आणून त्या कल्याण स्वामींच्या समाधी समोर तुम्हाला तुमचं डोकं टेकवायला लावतात. तिसऱ्या प्रकारचे सद्गुरू हे असे आहेत जे मला माझी जागा दाखवण्यासाठी स्वतःही माझ्या बरोबर येतील. तुकोबारायांचा जीवनातला एक प्रसंग आहे की तुकोबाराय दरवर्षी वारीला जेव्हा यायचे तेव्हा एक त्यांचा मित्र म्हणायचा, महाराज मी पुढच्या वर्षी तुमच्या सोबत येणार आहे, पण का वारीला तुमच्या सोबत येणार आहे. आणि मग महाराज म्हणाले ठीक आहे पुढच्या वर्षी येशील ना. नक्की, हो महाराज नक्की मी पुढच्या वर्षी वारीला येणार आहे. तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा मला आधी सांगा बरं का. तुम्ही जेव्हा निघणार ना, वारीला निघणार ना, तेव्हा मला आधी 4 दिवस सांगा, मी तुमच्या सोबत पंढरीच्या वारीला येणार आहे. महाराज म्हणाले ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे, माझ्या बरोबर तू वारीला यायला तयार असेल तर अजून काय पाहिजे. आणि मग महाराजांनी पुढच्या वर्षी जेव्हा वारीला जायची वेळ आली तेव्हा या आपल्या मित्राला सांगितलंय, बघ या तारखेला मी निघणार आहे, तू तयार आहेस ना. मग त्या मित्राने सांगितलं, महाराज यावर्षी नाही जमणार, माझं आता लग्न ठरलंय, मला लग्नाची तयारी, घरी कोणी नाही, आई आणि मी एकटाच आहे. मग
सगळं घर बिर मला आवडायचंय आवडायचंय, पुढच्या वर्षी येतो. महाराज म्हणाले ठीक आहे चल पुढच्या वर्षी. पुन्हा पुढच्या वर्षी महाराजांनी त्याला विचारलं अरे येतोयच ना. मग आता नवीन कारण होतं, नाही महाराज आत्ता तर लग्न झालं ना, घरी बायको एकटीच असते ना, मग एकट्याच्या जीवावर मला घर नाही ना सोडता येणार, मग पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी पुन्हा महाराज म्हणाले तर महाराज आता लेकरू लहान आहे, मग एकट्या आईच्यानं सांभाळत नाही, खट्याळ आहे, मग मला थांबायला लागतंय घरी. पुन्हा त्या वर्षी बारी सुरू. असं करत 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 दर वर्षी महाराजांनी त्याला विचारावं आणि काही ना काही कारण द्यावं. शेवटी या लेकराचं लग्न व्हायची वेळ आली, तरी हा काय वारीला यायला तयार. महाराज म्हणाले हा आता हा असा येणार नाही, म्हणजे आता याला काहीतरी वेगळा उपाय शोधला पाहिजे. आणि मग या वर्षी जेव्हा वारीला जायचं तेव्हा महाराज म्हणाले येतोयस का वारीला, तर नाही म्हणले महाराज आता लेकराचं लग्न काढलं. महाराजांनी विचार केला आता याला घरातून बाहेर काढायचं असेल तर काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग महाराज त्या घराच्या समोर, त्या मित्राच्या घराच्या समोर असणाऱ्या चिंचेच्या झाडाजवळ गेले आणि त्या चिंचेच्या झाडाला घट्ट मिठी मारली आणि ओरडायला लागले सोड सोड मला, सोड मला, सोड मला. त्या झाडाला घट्ट मिठी मारली आणि महाराज ओरडायला लागले सोड म्हणले मला, सोड सोड सोड. त्या झाडाकडे बघून महाराज ओरडतायत आणि या मित्र हा दारात उभा आहे, हा पाठीमागून बघतोय. महाराजांनी झाडाला धरलंय आणि ओरडतायत महाराज सोड म्हणून. हा पाठीमागून गेला आणि म्हणाला महाराज काय खुळेपण आहे महाराज, ओरडून त्या झाडाला काय सांगताय, त्याला काय करणार आहे म्हणले, त्याला तुम्ही धरून ठेवलंय आणि सोड म्हणून कशाला सांगताय, तुम्ही सोडा ना म्हणले, कशाला पाहिजे आरडाओरडा. महाराज म्हणाले गेली 15-20 वर्ष मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की अरे तू संसाराला धरलाय, संसाराने तुला धरले नाही, सोडायला कोणी पाहिजे. वारीला यायचं नाही, वारीला यायचं नाही हे ठरवणार तूच आहे ना, तू संसाराला घट्ट पकडून ठेवलंय. जेव्हा तुझ्या मनात येईल की मला वारीला जायचंय तेव्हा सगळं सोडून आपण बाहेर पडू शकतो. आपल्याला या पद्धतीने जीवनामध्ये वाटचाल करता आली पाहिजे. याच आपल्या कुटुंबाच्या पलीकडे आपला विचार आपण करत नाही आणि राष्ट्र उभारणीचा विचार संत आपल्याला सांगतात. आपलं जीवन असं जगता आलं पाहिजे की केवळ माझ्या कुटुंबासाठी नाही, माझ्या गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या देशासाठी मला जगता आलं पाहिजे. तो राष्ट्रधर्म सांगणारे समर्थ आहे, या राष्ट्राला उभं करणारे माझे समर्थ आहेत आणि या राष्ट्र उभारणीमध्ये कल्याण स्वामींचं योगदानही तितकंच महत्वाचं आहे. कारण पदोपदी क्षणोक्षणी समर्थांच्या सोबत जर कोण असेल तर ते कल्याण स्वामी. उपासना मला असं शिकवते की माझं जीवन जे आहे, मला बसण्याचं ठिकाण जे आहे हे कुठे असलं पाहिजे, कुठे बसता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना, या पारमार्थिक जीवन प्रवासामध्ये वाटचाल करत असताना मला अशी जागा शोधली पाहिजे जिथे माझ्या सद्गुरूंचं, माझ्या देवाचं माझ्यावरती लक्ष असणार. आणि ती जागा जर कोणती असेल तर ते सद्गुरूंचे चरण आहेत. ते सद्गुरूंचे चरण आहेत. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा पूर्ण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ते विसाव्याचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते संतांचे चरण आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घ्या, आपल्याला शरण जायचं असेल तर ते शरण हाताने हात जोडून नाही जाता येत, इथे चरणावरती लीन होता आलं पाहिजे.
तुका लोळे चरणावरी हे लक्षात ठेवा. तिथे असलं पाहिजे. का तिथे असलं पाहिजे? चरणाच्या जवळच का असलं पाहिजे? कारण सगळ्यात जास्त लक्ष परमेश्वराचं तिथे असतं. महाभारतात एक प्रसंग आहे, जेव्हा युद्ध होणार हे अटळ झालं, कौरव पांडवांमध्ये युद्ध होणार जेव्हा कुठलं झालं, तेव्हा कृष्णाने असं सांगितलं, भगवान गोपाल कृष्णाने असं सांगितलंय, बघ हे युद्ध जरी होणार असेल तरी मी मात्र युद्धामध्ये निशस्त्र उभा राहणार आहे. मी कुणाच्याही बाजूने जरी गेलो तरी मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, मी निशस्त्र असणार आहे. पण माझ्याकडचा 18 औषणी सैन्य मात्र जो माझ्याकडे पहिला येईल ना त्याला मी देणार. जो माझ्याकडे पहिल्यांदा ते मागणी करेल त्याला मी ते माझं सैन्य देईल. आणि असं जेव्हा भगवान म्हणाले, भगवान आपल्या शयन मंदिरामध्ये आपल्या राजवाड्यामध्ये गेले आणि मग इकडे दुर्योधन आणि अर्जुन या दोघांनी असं वाटायला लागलं आपण आधी गेलं पाहिजे. आणि मग रात्र झाली आणि सकाळी उठता 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 धावत 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 दुर्योधन भगवान गोपाल कृष्णांच्या शयन मंदिरामध्ये निघाला. वाटेतल्या द्वारपालांना बाजूला करत आहे, सरक बाजूला करत करत जे अडवत आहेत त्यांना ढकलून देत हा दुर्योधन भगवान गोपाल कृष्णांच्या शयन मंदिरामध्ये आला. कशासाठी? कारण ते सैन्य मला पहिल्यांदा मिळालं पाहिजे या उद्देशाने धावत 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 भगवान गोपाल कृष्णांच्या त्या शयन कक्षामध्ये आला. भगवान झोपले. आतमध्ये आल्यावर पाहिलं की भगवान झोपलेत. आता बसायचं कुठे? मी एका सुवर्ण युगातल्या सार्वभौम राजाचा युवराज असणारा हा दुर्योधन, मी बसणार कुठं? आणि मग त्यांनी विचार केला, या कृष्णाच्या पायाशी बसून जमणार नाही. कृष्णाची उशी जे डोक्याखाली घेतलेलं लोड होता तो असा बाजूला सरकवला आणि तिथे आपल्या बसायला जागा केली. आपण तिथे बसलो. थोड्या वेळाने अर्जुन पण आला बरं का. आणि अर्जुन आल्यानंतर त्यांनी पाहिलं भगवान झोपले. आणि मग झोपलेले आहेत अशा भगवंताला उठवायला नको. आणि म्हणून चरणाच्या जवळ बसून भगवंताचे पायाचे पाय झाले. भगवंत जेव्हा उठले, उठल्यानंतर काय झालं? उठल्यानंतर जो पायाशी बसलाय ना तो अर्जुन पहिल्यांदा दिसला. आणि जो डोक्याशी बसलाय ना तो दुर्योधन पाठीमागे राहिला. आणि त्यामुळे भगवंतानी अर्जुनाला पहिल्यांदा विचारलं, अरे अर्जुना काय पाहिजे तुला? पण मग दुर्योधनाचा अहंकार झाला, अरे मी पहिल्यांदा वगैरे वगैरे सगळं सांगून झालं. आणि मग भगवंतानी पाठीमागे वळून बघितलं आणि मग दुर्योधन दिसला. आणि मग दुर्योधनाने सांगितलं, मी पहिला आलो तेव्हा मला पहिल्यांदा पाहिजे आणि तुझं सगळं सैन्य मला हवंय. भगवान म्हणाले, अरे तू तर मागं बसला होता, मला दिसला नाही. त्यामुळे मला पहिल्यांदा अर्जुन दिसला, त्यामुळे मी अर्जुनालाच काय देणार. पण भगवान आणि दुर्योधनामध्ये पुन्हा ते, अरे मी पहिला आलोय आणि तू असं म्हटलं तर जो पहिला येईल त्याला तू ते देणार. आणि मग शेवटी भगवान म्हणाले, ठीक आहे तर तुला काय पाहिजे? तुम्हाला तुम्ही नको, मला ते सैन्य हवंय. 18 औषणी सैन्य मागून घेतलं आणि दुर्योधन तिथून निघाला. भगवान म्हणाले, ठीक आहे तर तुला देऊन टाकलं. अर्जुनाला विचारलं, देऊ का? अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मला ते नकोच होतं, मला तुम्हीच हवे होता. आणि खरंच आहे, न मागो तयाची रमा होय दासी. जेव्हा या क्षीरसागराच्या मंथनातून जेव्हा ती रत्न बाहेर आली ना, तेव्हा जो मागत नव्हता तो भगवान विष्णू त्याची दासी होण्यात धन्यता मानली लक्ष्मीने. अर्जुन म्हणाला, मला ते नकोच होतं, मला तूच हवा होता. पुढे द्रौपदीला हे जेव्हा कळलं, द्रौपदीला राग आला. पहिल्यांदा अर्जुन सुद्धा
भगवान गोपालकृष्णांनी 18 औक्षणी सैन्य पांडवांच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून दुर्योधनाला दिलं. इथे गोपालकृष्ण माझा भाऊ म्हणतो आणि पक्ष मात्र कौरवांचा घेतो, म्हणून द्रौपदीने गोपालकृष्णांना राग धरले. आणि मग गोपालकृष्णांनी समजून सांगितलं, अगं बाई, मी कौरवांची बाजू नाही घेतलंय, मी तर तुमच्याच बाजूला आहे ना, मी तर तुमच्याच बाजूला आहे. आणि मग अजून थोडं विस्तृतपणे जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हा द्रौपदीला लक्षात आलं. भगवान म्हणाले, हे बघ द्रौपदी, जे नाशिवंत आहे ना ते सगळं मी कौरवाला दिलं. जे नाशिवंत आहे ना ते 18 औषधी सैन्य असो, पण जे मरणार आहे ते मी कौरवाला दिलंय. पण जे अविनाशी आहे ना तो मी आहे, जे तुमच्या सोबत आहे. भगवंताच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला मागायचं काय हे सुद्धा ते आपल्याला शिकवतात. ते संत आहेत, ते सद्गुरू आहेत, तिथे आपलं स्थान हे पक्क करतात. आणि मग हे कधी होणार आहे, जेव्हा त्यांच्या चरणाशी मी बसेन ना. अर्जुन जेव्हा पायाशी बसला तेव्हा भगवंताची नजर तिथे पडली. आपण पंढरपूरला यात्रेला जातो, नामदेव महाराजांची पायरी कुठे आहे? मंदिराच्या बाहेर आहे ना. त्याच पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण मंदिरात जात नाही. एवढी सर्वोच्चता नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये सांभाळली. येणारा प्रत्येक भक्त त्यांच्या पहिल्या पायरीचं वंदन करतो आणि मग जातो ना. सद्भाग्य लाभला सत्संग मजला, झालो मढी पायरी, दास्यत्वे प्रचिती सुखा अनुभवी, निर्वासना अंतरी, मागाया मज कामना न उरली, होता कृपा सारुली, ध्यातो मी तुझला पदी शरण घे, श्री सद्गुरु माऊली, श्री सद्गुरु माऊली. भक्कम करू, बळकट करू ना. तेव्हा आपल्यावरती परमेश्वराची सतत नजर असणार. जसं अर्जुनावरती भगवान गोपालकृष्णांची नजर आहे का, कारण तो पायाशी बसलाय. आपल्याला सुद्धा संतांच्या दरबारात गेल्यानंतर अशी जागा शोधायची आहे जिथे संतांची नजर आपल्यावरती असेल, ती कृपा दृष्टी आपल्यावरती असेल. हे सांगणार काय असेल, साधन काय असेल, तर ती उपासना. आणि म्हणून आपल्याला समर्थ सांगतात, विवेक पाहणे बरा, खरा विचार तो करा, उपासकांची सूचना. उपासना उपासना केवळ आणि केवळ उपासनेचाच आधार आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये घेऊ तेव्हा आपल्या आयुष्याचं सुद्धा कल्याण होणार आहे. कल्याण स्वामी हे कल्याण पदापर्यंत कधी पोचले? त्या अंबाजीचे कल्याण तेव्हाच झाले जेव्हा त्यांनी समर्थांचे पाय धरले. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. कल्याण स्वामींच्या समोर जेव्हा आपण इथे बसलो आहोत, आपल्याला महाराजांच्याकडे हेच मागणं मागायचंय, कल्याण मागणे त्या रामा तुझं कल्याण मागणे. माझ्या जीवाचे कल्याण व्हावं, माझ्या जीवनाची इति कर्तव्यता कृतार्थता साधली जावी, याच्यासाठी सुद्धा मला असं स्थान दे जे तुझ्या जवळच असेल. तुझी कृपा दृष्टी कायम माझ्या मस्तकावरती कृपा वरद हस्त राहील. तुझी नजर केवळ माझ्या समोर माझ्यावरती अखंड राहील. ते मागणं त्याच्याकडे आपण जेव्हा मागू तो अधिकार त्याच वेळेला येणार आहे जेव्हा माझं आसन पक्क असेल. आपण कल्याण स्वामींचे भक्त आहोत, आपण समर्थांचे भक्त आहोत, हे आपण म्हणून जमणार नाही. त्यांनी म्हटलं पाहिजे हा माझा भक्त आहे, त्यांनी म्हटलं पाहिजे हा माझा दास आहे, त्यांनी म्हटलं पाहिजे हा माझा आहे. आणि त्यांनी माझा आहे म्हटणं याच्यामध्ये जीवनाची कृतार्थता आहे. हे माझा म्हणावं याच्यासाठी आपल्याला करता आलं काय पाहिजे, तर आपली उपासना बळकट करता आली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेच्या आधारे माझ्या आयुष्याचं कल्याण मला करायचंय आणि ही उपासना
जे माझ्या सद्गुरूंनी, माझ्या परमेश्वराने, माझ्या संस्कृतीने, माझ्या परंपरेने मला दिली आहे ना, त्याचा मला सांभाळ करता आला पाहिजे. ती मला माझ्याकडून पुढच्या पिढीपर्यंत नेता आली पाहिजे, देता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. कल्याण स्वामींच्या या पुण्यतिथी महोत्सवाला मला वाटते 310 वर्ष पूर्ण होऊन आता 311वं वर्ष लागतंय. हा महोत्सव हा 1-2 नव्हे तर अखंडपणे चालणार आहे. पण या उत्सवामध्ये मला जेवढं जास्तीत जास्त सामील होता येईल, इथे येऊन मला जास्तीत जास्त स्वामी महाराजांची सेवा करता येईल, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वामी महाराजांनी आपलं आयुष्य जसं सोन्याचं केलं, सुवर्णाचं केलं, तसं माझ्या आयुष्यामध्ये माझं कल्याण करता येईल का, मला ते साधता येईल का? इथे आल्यानंतर एक गोष्टीची पक्की खात्री आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपणासारी घे करती तात्काळ, नाही काळ वेळ द्यायला लागेल. तुम्ही एकदा त्यांचं व्हायचा प्रयत्न करा, ते तुम्हाला सोडणार नाही. आपल्यासारखं करतील आणि आपल्या आयुष्याचं सुद्धा सोनं होईल, ही खात्री आपल्याला इथे बाळगता आली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून स्वामींच्या समोर आपण ती प्रार्थना करूया आणि ही प्रवचन सेवा स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करूया. इथे आलेल्या प्रत्येकाचं ऐहिक पारलौकिक सुख समाधान हे स्वामींनी छानपैकी साकारावं, त्यांची कृपा, त्यांचा वरद हस्त कायम आपल्या मस्तकी अखंड राहावा, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि कल्याण स्वामींच्यामुळे ज्या ग्रंथराजाला आपण पाहू शकतो, त्या दासबोधामध्ये स्वामींनी ज्याप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवलाय त्याप्रमाणे तो आपण साधायचा प्रयत्न करूया. आज आनंदाची गोष्ट आहे की कल्याण स्वामींच्या या दरबारामध्ये साताऱ्यातून माझ्यासोबत आमचे शामराव देशपांडे आले. ते गडावरचे आमचे अनुग्रहित आहेत. सज्जनगडाच्या आमच्या मानकरी जे आहेत, सबनी त्यांचे ते भाचे आहेत. आणि याही पेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे कल्याण स्वामींचे बंधू दत्तात्रय स्वामी महाराज, त्यांच्या समाधी स्थानाचं ते काम करतात. तर असा एक छान योग या दृष्टीने ते पहिल्यांदाच कल्याण स्वामींच्या या दरबारामध्ये आले. आपल्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे की स्वामींचा हा परिवार खूप मोठा आहे. समर्थांच्या या परिवारामध्ये समर्थांचे 1100 मठ आहेत आणि या 1100 मठांचा हा परिवार, या सगळ्या परिवाराचं नातं या कल्याण स्वामींशी आहे, उद्धव स्वामींशी आहे, श्रीनाथ स्वामींशी आहे, अक्का स्वामींशी आहे, कितीतरी नावं आहेत. पण या कल्याण स्वामींनी लिहिलेला जो दासबोध आहे त्याची डोंगावची प्रत, याचं संपूर्णपणे डिजिटलायझेशन आपण मागच्या 2 वर्षापूर्वी धुळ्यामध्ये जाऊन केलं आणि आता छान हा ग्रंथ आपल्या दृष्टीने आता पुढच्या हजारो वर्ष टिकेल अशी व्यवस्था आता या मंदिरामध्ये डॉक्टरांच्या आणि अविनाशांचे मठाधिपती त्यांच्या मार्गदर्शनाने परिपूर्ण झालेली आहे. इथे छान छान सगळ्या व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने आता परिपूर्ण होत आहे. इथली सगळीही मंडळी, जहागीरदार मंडळी सगळीही आता छान या मठाचं कार्य वाढवत आहे. आपल्या परीने आपण त्याला हातभार लावून हे कार्य असं मोठं व्हावं, वृद्धिंगत व्हावं, त्यासाठी या सगळ्यांच्याही कुटुंबियांच्या वरती, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या या परिवारावरती, डोंगाव गावावरती, डोंगाव नंबर 1, नंबर 2, सगळ्या आजूबाजूच्या परिसरावरती महाराजांनी आपली कृपा दृष्टी ठेवावी. सर्वांचं ऐहिक पारलौकिक सुख समाधान सगळ्यांना प्राप्त व्हावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. यावर्षी संस्थान सुद्धा कल्याण स्वामींची डोंगाव प्रतीचा दासबोध छापणार आहे. तर त्याही वेळेला पुन्हा एकदा मी प्रत घेऊन इथे येणार आहे की कल्याण स्वामी डोंगाव मठाच्या प्रतिप्रमाणे आधारित असणार आहे. तर हा एक परिवार समर्थांचा आहे. समर्थ त्यांच्या कालखंडामध्ये असताना या शिष्यांच्या अनेक वेळेला परीक्षा घेत, कल्याण स्वामी तर किती परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले,
आपण त्यांच्या चरित्रातून बघतो की अंबाजीचा कल्याण झाला तिथपासून ते गडावरती आज गड फिरत असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी कल्याणाची परीक्षा समर्थाने घेतलेली आपल्याला दिसते आणि प्रत्येक परीक्षेमध्ये कल्याण स्वामी उत्तीर्ण झाले. कल्याणालाच सगळ्यात जास्त महत्व या संप्रदायामध्ये समर्थाने दिलंय. कारण सोली व सुख हा केवळ आणि केवळ कल्याण स्वामींपर्यंत समर्थाने आणून दिला. योगीराज ही पदवी केवळ कल्याण स्वामींना संप्रदायामध्ये आहे. एवढं मोठं कार्य कल्याण स्वामींचं, स्वामी महाराजांची आपल्यावर असणारी, संप्रदायावर असणारी कृपा ही खूप महत्वाची आहे. त्यांच्या या ऋणामध्ये आपण सगळे राहून त्यांची सेवा करू आणि आपल्या आयुष्याचं कल्याण साधूया. जय जय सदा सर्वदा श्रीराम जय राम जय जय रामचा जयघोष करू आणि ही सेवा थांबवू. श्रीराम जय राम जय जय